गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडामध्ये हाहाकार माजला असतानाच पनवेल तालुक्यातील सावणे येथून गाजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे। ते चक्क 3000 गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले आहेत। रायगडमधील पाताळगंगा येथील HPCL LPG बॉटलिंग प्लांटची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली आहे। तब्बल 3000 गॅस सिलेंडर्स नदीच्या प्रवाहात वाहून गेलेत। यातील काही सिलेंडर्स गॅसनं भरलेले असल्याची माहिती आहे। नदीतून वाहत आलेले सिलेंडर्स अनेक नागरिकांनी बाहेर काढून थेट आपल्या घरी नेल्याचं समोर आलंय। मात्र हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। हे सिलेंडर सुरक्षित आहेत की नाही याची कोणतीही खात्री नसल्यामुळे त्याचा वापर करणं किंवा रेग्युलेटर उघडण्याचा प्रयत्न करणं प्राणघातक ठरू शकते। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की ज्यांच्याकडे असे सिलेंडर्स आहेत त्यांनी ते तात्काळ स्थानिक तहसीलदार, पोलीस ठाणे किंवा जवळच्या HPCL गॅस डीलरकडे जमा करावेत, अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान HPCL आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके नदी परिसरात शोध मोहीम राबवत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय।